अरे शेतकरी राजा माणूस आहे रे राजा. कधी कळणार तुम्हाला? हे तुम्ही शहरातली श्रीमंत लोक मॉलमध्ये जाता आणि टिकर लावलेली किंमत देता. तुम्ही दुकानात जाता, दुकानदाराने सांगेल तेवढा रेट तुम्ही देता. अरे मग आमच्या शेतकऱ्याला, आमच्या शेतीमालाला आम्ही मागेल तेवढा भाव का देत नाही? अरे दिवस रात्र कष्ट करून आणलेली कोथिंबीर आज मार्केटमध्ये 2 रुपयाला पेंडी गेली. अरे 200 पेंड्यांचे फक्त 400 रुपये झाले. त्यातलं 100 रुपयाचं मी गाडीला तेल टाकलं आणि 100 रुपयाचं माझ्या भावाच्या लहान मुलीला खायला आणलं. खिशात फक्त 200 रुपये राहिलेत. अरे मी घरी गेल्यावर आई विचारेल कशी गेली कोथिंबीर. अरे 15 दिवस उन्हात ती माऊली कुरपत होती. काय सांगू मी तिला? कसं सांगू? कोथिंबीर 2 रुपयाने गेली. अरे आमच्या सुद्धा शेतमालावर टिकर लावा ना. अरे आम्ही मागतो तेवढा आम्हाला सुद्धा भाव द्या ना. का तुम्ही आमच्या शेतकऱ्यासंग असं वागता? अरे अरे या काळ्या मातीची तरी किंमत करा. अरे आमच्या शेतकऱ्याने केलेल्या कष्टाचा तरी विचार करा. काय सांगू पाहिजे तुम्हाला? काय तर करावं करायचं. सरपंच कोण आहे? मोहन आहे. मोहन पळा सरपंच पळा. काय तर झालंय. मोहन 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 अरे काय झालंय? सरपंच बघा मोबाईल फोडलाय. अरे मोहन काय झालं? काय झालंय? नका गप रडू नको मोहन. अरे रडू नको. काय झालंय सांग की. सांग. तिथे सरपंच आहेत, आम्ही सगळे आहे तुझ्या सोबत. काय झालं? मोहन रडू नको. शांत बस. शांत हो, शांत. हा गबस गबस. चल उठ मोहन. शांत हो, उठ चल. उठ चल चल उठ. ही पिशवी धर. चल चल सरपंच जरा त्याला तिकडे हा पड पिडत. चल. अरे मोहन असं रडून कसं चालेल? आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतोय. अरे शेतकरी एवढं मन कोणाचं मोठं आहे? स्वतः उपाशी राहून जगाचं पोट भरतो तोच खरा शेतकरी. आणि त्या शेतकऱ्याचा डाण्या वाघ आहे. तू डाण्या वाघ. कळलं? चल गोपाळ जाऊ आता नर्सरीवर. अण्णाला फोन लावू, अण्णा मेंबरला फोन लावू, आपण चर्चा करू तिथं. सरपंच मला तर काहीच कळलं झालंय. काय झालं? ह्याचं वेगळं ह्याचं वेगळं. तुमचं काही वेगळं आहे का नाही? काय नाही ही गोपाळच्या लग्नाचा विषय आहे, आपण बघू. चला बसा. थांबा आता अण्णाला फोन लावतो. हॅलो सरपंच. हॅलो. हा अण्णा कुठं आहे तुम्ही? काय सांगू सरपंच तुम्हाला, आम्ही कुठं बसलोय ते. अहो बायकोची तळपायाची आग मस्तकाला गेली. मला वाटत नाही का आज मी घरी जाईन म्हणून. अण्णा तुमच्यापेक्षा माझी वाईट परिस्थिती झाली. तुम्ही एक काम करा, नर्सरीवर या, अण्णा मेंबरला बी घेऊन या. ते गोपाळ फाशी घ्यायला लागला होता, लग्न होईना म्हणून. काय सांगताय सरपंच?
या त्याला नर्सरी घेऊन ये. अण्णा आपल्याला गोपाळच्या लग्नाचं गावच्या वतीने बघावं लागेल. गावचा बादशा आहे तो, लयच येडवणी करायला लागलाय. अरे गोपाळ, मी काय म्हणतोय की तू लग्न जमत नाही म्हणून फाशी घेऊन मरण्यापेक्षा हिमालयात का जात नाही? अहो सरपंच, नेमका तुमचा प्रॉब्लेम काय? मला लग्न करून बायको आणायची, बायको हिमालयात जाऊन मी बर्फ गोळा करून काय घ्यार को काय? घ्यारघ्यारवाले काय बोलता राव सरपंच तुम्ही? सरपंच, तुमच्याच्याने माझं लग्न जमवणं होतं का नाही? हो सरपंच, दाजीचं लवकरात लवकर लग्न जमवा. कसली बी आणा, आंधळी पांगळी बहिरी कसली बी आणा, पण पोरगी आणा आणि त्याचं पटकन ह्या महिन्यात लग्न करून टाका. चला आपण काहीतरी मार्ग निघतोय का बघू. चला मग आता. आयला काय लिहिलेलं का ह्यात कुणास यायला बारीक बारीक अक्षरात दिसत बी नाही. काका ते इंग्लिश पेपर आहे. आयला कोण आहे कोणास हॅलो अण्णा, कुठं आहे तुम्ही? इकडं कारखान्यावर या, इकडं हॉटेलवर मुलीचा आजोबा चहा पेत बसले तर नर्सरीवर जाऊ नका. त्या गोपाळच्या लग्नाचा विषय काढू इथं. लवकर या लवकर. राम राम बालू काका. राम 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 राम. काय बालू काका, कुठं असतं आजकाल? काय दिसत नाही, काय नाही. काय मी रिटायर झालेला आता. घरी असतो किंवा चावडीला असतो, चावडीवर बसतो, नाही तर घरी टीव्ही बघत बसतो निवांत. काका, तुमची सुनबाई लय बोलते राव. त्या दिवशी पोरगी बघायला आलो तर सरपंचाचा पाक चुतोडा केला. ते तशीच आहे ते. आजकालच्या पोरीसनी कोणाशी कसं बोलावं हे कळतंय का सरपंच आता? राम राम काका. राम या, राम या. राम राम. खुर्ची राम घ्या. राम. बसा अण्णा. अण्णा धोतर कुठे गेलं? लुंगीचा काय विषय आहे? काय नाही काय नाही, सकाळी सकाळी कशात तर अडकून काय तर फाटलं. हा धोतर नाही म्हणून लंगी घातली. काका बघा तेवढं तुमच्या नातीचं. गोपाळ होतकरू पोरगा आहे, मिस्त्रीचं काम करतोय, त्याला दररोज 1200 रुपये पगार आहे. हल्ली तर तो आता सेंटरिंगची बी कामं करायला लागलाय थोडी थोडी. सरपंच, 2 चहा सांगा गरमागरम मस्त पैकी आम्हाला. समाधान, 2 गरमागरम चहा आण रे. घ्या चहा. सरपंच, गोपाळचं वय किती आहे? काका त्याचं वय 26 आहे. तो असताना वडशिंग गावचा आहे, पण आमच्या चिंचगावला स्थायिक झालाय. गावचा पाहुणा आहे ती. सरपंच, 2 वडापाव किंवा 2 भजी सांगा ना गरमागरम. समाधान, 2 गरमागरम वडापाव काकांना. सरपंच, पाणी बॉटल एक. समाधान, पाण्याची बाटली आण रे. या की वडापाव हे. तेवढं तुमच्या पोराला आणि सोनबाईला सांगा, दोघाचा जोडा चांगला जुळल. सांगतो पण 2 काय चाप सांगा ना मला. हा सांगतो. समाधान, 2 गायच्या पांढरा. घ्या, राहू द्या घ्या. सुनबाई आली. सरपंच, खरंच माझ्या हातात काय नाही. मुलगा आणि सुनबाई ह्यांनाच विचारा. मामा, तुम्हाला माहिती आहे ना बँकेचं टायमिंग. त्या टायमिंगला तर घरी येत जावं की. चला बसा गाडीवर.
नमस्कार, मी दत्तात्रय सदेव बाळे, उपसरपंच ग्रामपंचायत चिंचगावून बोलतोय. माहिती आहे मला सरपंच. सरपंच तुम्ही त्या मुलीबद्दल विचारलं होतं ना, त्या मुलीच्या घरचे तयार झालेत. या मग रविवारी मुलगी बघायला. आणि तेवढं कमिशनचं बघा, 5,000 रुपये पाठवा. येड्यांची जत्रा, कारभारी जत्रा, येड्यांची जत्रा, कारभारी जत्रा, येड्यांची जत्रा, कारभारी जत्रा, फुल्यांच्या बाजारी पावलो पावली खोतुरो. 24 तास नळ, अर्धा तास पाणी, 24 तास नळ, अर्धा तास पाणी, थेंब थेंब गळत या नळामधून. बोला बोला, डाकुम माकुम डाकुम माकुम डाकुम माकुम, डाकुम डाकुम माकुम डाकुम माकुम, डाकुम माकुम डाकुम माकुम.